गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। मुंबईत सर्वत्र लावण्यात येणार नवीन एलईडी लाईट। केंद्र सरकारने केली 250 कोटी रुपयांची तरतूद। धनगर आरक्षणाचा प्रश्न कुठलाही राजकीय अधिवेशन न बाळगता महाधिक्यांसोबत चर्चा करून सोडवण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। आणि वाळवातील पेठ हद्दीत स्पिरिट पासून बनावट दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। सांगली जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली कारवाई। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। मुंबईत सर्वत्र असलेले स्ट्रीट लाईट बदलून नवीन एलईडी लाईट बसवण्यात येणार आहेत। त्याकरिता केंद्र सरकारने 250 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। या स्ट्रीट लाईटला मात्र सत्ताधारी शिवसेनेचा विरोध आहे। यापूर्वी महापालिकेने एलईडी लाईट मुंबईत प्रायोगिक तत्वावर लावले असता त्याचा उपयोग काहीच झाला नाही। यामुळे 50% वीज बचत होते असं सांगितले। हा प्रयोग फसला। तसंच ऊर्जा मंत्र्यांनी जो आदेश दिला तो मुंबई महापालिकेच्या हक्कावर गदा आणणारा आहे। केंद्र सरकारने राज्य किंवा महापालिकेच्या नियमानुसार ही योजना आणली असती तर बरे झाले असते। शिवसेना याला महापालिकेत विरोध करणार असं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं। नाही, याच्यात युतीमध्ये अंधार होऊ शकत नाही। मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठलाही चांगला निर्णय असेल तर शिवसेना त्याचं नेहमीच स्वागत करेल। पण मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिका आणि बीएसटीने ह्यापूर्वीच हा प्रस्ताव पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्याचा तो अनुभव त्याचा बरोबर जो पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला पाहिजे तो मिळाला नाही आहे, म्हणून शिवसेना विरोध करते। आणि दुसरी गोष्ट की महानगरपालिकेचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांवर गदा आहे। ते केंद्र सरकारने प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे। त्यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव द्यायला पाहिजे। राज्य सरकार महानगरपालिकेकडे पाठवेल आणि सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतरच ह्याला जी काही अंमलबजावणी आहे ती झाली पाहिजे। परंतु तसं न करता डायरेक्ट प्रेसच्या माध्यमातून घोषणा करणं की आम्ही मुंबई शहरातील सगळे लाईट चेंज करू आणि बीएसटीचे GM आणि MSCBचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना डायरेक्ट सूचना केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या की तुम्ही डायरेक्ट LED लाईट चेंज करा। नाही, हा प्रस्ताव नाही, त्यांनी प्रस्ताव आणायला पाहिजे। त्या त्यांनी महानगरपालिकेचे जे अधिकार आहे त्या अधिकारांचं उल्लंघन केलं नाही पाहिजे, हे शिवसेनेची भूमिका आहे। आणि महानगरपालिकेने यापूर्वीच या संदर्भातली जी प्रोसिजर आहे ती केली असताना केंद्र सरकारकडून एखाद्या कंपनीच्या फायद्याकरता दबाव आणणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्याकरता शिवसेनेचा विरोध। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर भगवानगडावर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत कोणालाही इजा झाली नाही, मात्र संतप्त जमावाच्या रोषामुळे धनंजय यांना भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन न घेताच परतावं लागलंय। यावेळी जमावाने दगडफेक केली। त्यावेळेस जमावाला पांघवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। यानंतर धनंजय यांनी नामदेव शास्त्री महाराज यांचं दर्शन घेऊन चर्चा केली। तसेच जमावाने गोपीनाथ मुंडे यांचा जयघोष केला तर धनंजय यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। यानंतर नामदेव शास्त्री महाराजांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला। धनंजय जाणून बुजून या ठिकाणी आले, त्यामुळे दगडफेक करू नका तर गड बदनाम होईल असं आवाहन त्यांनी केलं। यानंतर त्यांनी धनंजय यांच्याशी काही वेळ चर्चा केली, पण जमाव शांत होत नसल्याने अखेर त्यांनी समाधीचं दर्शन न घेताच परतण्याचा निर्णय घेतला। यानंतर गडाच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतरही जमावाने त्यांच्या गाडीवर चप्पल आणि दगड फेकण्याचा प्रयत्न केला। भगवान महाराजांच्या समाधीला 50 वर्ष झाल्याच्या निमित्त सुवर्ण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यानिमित्त बाबांच्या समाधींचं दर्शन घेण्यासाठी धनंजय मुंडे आले होते। नाही, त्या बाबतीत मला काही बोलायचं नाही। कधी आम्ही या गडावरून राजकारणाच्या बाबतीत विचार केलेला नाही। आमची अगदी निर्मळ श्रद्धा बाबांवर आहे। आज मी कुठलं राजकारण करायला इथं आलेलो नाही। हे राजकारण करण्याचं स्थान नाही, हे श्रद्धा ठेवायचं स्थान आहे। आम्हाला बाबांवर पिढ्यानापिढ्याची श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा व्यक्त करायला इथं आलेलो आहे। नाही, मला त्याची काही जाणीव मागे काय झालं गाडीत माहीत नाही, त्याची काही मला माहिती मिळाली नाही। धनगर आरक्षणाचा प्रश्न कुठल्याही राजकीय अधिवेशन न बाळगता महाधिक्यांसोबत चर्चा करून सोडवण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षण अंमलबजावणी अधिवेशनात दिली।
वर्धा रोडवर स्नेहनगर इथल्या जॉगर्स पार्कवर धनगर आरक्षण अंमलबजावणी अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. राज्यभरातून आलेल्या धनगर बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेतील ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख होते. राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते. धनगर आरक्षणाचा निर्णय करताना त्यात त्रुटी राहू नये यासाठी आपल्याला प्रयत्न करावयाचा आहे. धनगर समाजातील 5-6 अभ्यासू नेत्यांनी एकत्र यावे. यानंतर राज्याच्या महावधिक्याचा सल्ला घेऊन आरक्षणाचा निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितलं. पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी मी उभा आहे तो तुम्ही दिलेल्या समर्थनामुळे. की आदिवासी समाज जो आमचा आहे, या आदिवासी समाजाच्या आरक्षणातनं कुणालाही वाटा आपण देणार नाही आहोत, कुणालाही देणार नाही. आणि ऍडव्होकेट जनरलचा नीट सल्ला घेऊन करायचं तर केवळ राजकीय हेतूने करायचं नाही. आपले हात मोकळे झाले बाबा करून टाकलं असं नाही. जे करायचं आहे कायद्याच्या कसोटीवर नीट ते टिकलं पाहिजे. कारण आपल्यालाही याची कल्पना आहे ज्या क्षणी निर्णय करू त्याच्या दुसऱ्या दिवशी तो निर्णय हायकोर्टामध्ये काही लोक चॅलेंज करतील, आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे आपल्याला विश्वास देतो. आणि सगळ्या माझ्या युवा बांधवांनाही या ठिकाणी एवढीच विनंती करतो की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या नियमामध्ये नीट आपल्याला सगळ्या करायच्या आहेत. त्या दृष्टीने आपल्या नेत्यांसोबत तातडीनं कारवाई आपण सुरू करणार आहोत. आपण सरकारवर यापूर्वी विश्वास ठेवला म्हणूनच आम्ही या खुर्चीवर बसलो आहोत. थोडा विश्वास आमच्यावर ठेवा. आम्ही दिरंगाई करणार नाही, वेळ काढून धोरण ठेवणार नाही, चुकीचं काम करणार नाही. शेवटी अहिल्या देवीच्या साक्षीनं त्याही वेळेस बोललो होतो आणि आजही या ठिकाणी बोलतोय. आणि लोकशाहीमध्ये साहेब एक गोष्ट निश्चित आहे, लोकांना काही काळ मूर्ख बनवता येतं पण सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही. आणि जे लोक सर्व काळ मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात ते पुन्हा सत्तेवर कधीच येत नाही. आम्हाला समाजाच्या भल्याकरता वर्षानुवर्ष सत्ता चालवायची, आमच्या नाही, समाजाच्या भल्याकरता वर्षानुवर्ष सत्ता चालवायची आहे, तुमच्या भरोशावर चालवायची आहे. म्हणून निश्चितपणे या संदर्भात उचित अशा प्रकारचा निर्णय तातडीने घेण्यासंदर्भात सरकार वेगानं काम करेल. एवढंच आजच्या प्रसंगी मी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय मल्हार. शिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्यानं एका युवकानं शेतीची कास धरली आणि पाहता पाहता तो लखपती झाला. पारंपरिक शेतीची चौकट मोडून त्यानं नव्या शेती तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कारल्याची शेती केली. चवीला कडू असणाऱ्या कारल्यांनी या युवकाच्या जीवनात मात्र समाधानाची अवीट गोडी आणली. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात शिवणी या छोट्याशा गावातील हा युवक म्हणजे भास्कर वैद्य. भास्करने इतर शेतकऱ्यांसाठी प्रगतीचं नवं दालन उघडलंय. शिक्षण घेतलं की नोकरीची कास धरणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरलाय शिवणीचा भास्कर वैद्य. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात शिवणी हे लहानसं खेडं. इथं भास्करची वडिलोपार्जित 30 एकर शेती आहे. या शेतीवर पूर्वी पारंपरिक धान्य पीक घेतलं जायचं, पण त्यात कुटुंबाचा विकास होऊ शकला नाही. जेवढा खर्च तेवढंच उत्पन्न असं या शेतीचं समीकरण असायचं. भास्कर श्रीराम वैद्य यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केले, पण त्यात अपयश आलं. या अपयशानं खचून न जाता त्याने शेतीमध्ये प्रयोग करायचं ठरवलं. तो भाजीपाल्याच्या उत्पादनाकडे वळला. कारली, टरबूज, कोहळा आणि इतर भाजीपाल्यांचं पीक घ्यायला त्याने सुरुवात केली. यात यश येऊ लागलं. यावर्षी त्याने 10 एकरात तृणवर्गीय कारल्याचं पीक घेतलंय. या पिकासाठी त्यानं नव्या टेलिकॉन पद्धतीचा वापर केलाय. याच्या या प्रयोगाला कृषी विभागानंही सहकार्य केलंय आणि चमत्कार झाला. त्याला एका एकरासाठी लागवड खर्च 70 ते 80 हजार रुपये आला, तर उत्पन्न 1,80,000 रुपयांचं झालंय.
माझ्याकडे जवळपास 28 ते 30 एकर शेती आहे आणि मी यावर्षी म्हणजे 5-6 वर्षापासून टरबूज, कोहळा आणि कारली असे व इतर भाजीपाल्याचे अनेक पिकं घेत आहोत. त्यामध्ये यावर्षी 10 एकर कारली टेलिफोन पद्धतीनं लावलेलं आहे. तर माझे शिक्षण MA सोशॉलॉजी हे 2002ला झालो आहे. मला नोकरी मिळाली नाही म्हणून चला आपण शेती करावी व ही अपेक्षा ठेवून शेतीकडे वळलो. त्याच्यामध्ये सुरुवातीला मी जमिनीवरची कारली लावत होतो, पण तिथं शेतावरती कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी व SDO यांनी सांगितलं की बा तुम्ही टेलिफोन पद्धतीने कारली लावा, त्याच्यात 30 ते 40% उत्पन्नात वाढ होईल. मागच्या वर्षी 1 एकर शेतामध्ये कारली लावली होती, त्याच्यामध्ये शॅम्पलमध्ये टेलिफोन पद्धतीनं कारलीचा पीक घेण्यात आला होता. त्याच्यामध्ये उत्पन्नात जास्त वाढ दिसली, त्यामुळे यावर्षी 10 एकराला कारली हा पीक लावलेला आहे. 8 डिसेंबरला भोरमध्ये सकाळी एका महिलेला ठोकर देऊन पळणारा इनोव्हा कारच्या चालकाला अखेरीस पोलिसांनी अटक केली आहे. तसंच कार मालकाची कारही जप्त करण्यात आली आहे. गोरेगावमधील SV रोड सिटी सेंटरच्या समोर राजमती जैन दूध घेण्यासाठी जात होती. यावेळी अचानक वेगाने येणाऱ्या इनोव्हा कारने त्या महिलेला ठोकर मारली. ही घटना CCTV लागलेले असतानाही पोलीस इनोव्हा कारला शोधण्यात अपयशी ठरले होते. मात्र पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर कार चालक तेज बहादूर रामचंद्र गिरीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. याचप्रमाणे इनोव्हा कार ही जप्त करण्यात आली आहे. कारचा मालक हा सांताक्रूज इथे राहत असून त्याचा मोठा भाऊ गोरेगाव इथल्या राम मंदिर रोड जवळ राहतो. मोठ्या भावाला वसई इथे जायचं होतं आणि त्यासाठी त्याने तेज बहादूरला इनोव्हा कार घेऊन पाठवलं. मोठ्या भावाची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे तो वसईला जाऊ शकला नाही, त्यामुळे त्याने कार परत पाठवली. तेज बहादूर कार घेऊन गोरेगावच्या फ्लायओव्हरच्या दिशेने जायला निघाला आणि सिटी सेंटर मॉलजवळ अपघात झाला. त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही आणि तो तिथून फरार झाला. अस्पष्ट नंबरच्या सहाय्याने पोलिसांनी त्या 4 चालकांचा पाठलाग केला आणि इनोव्हा कार चालकाला अटक केली. उद्या कोर्टमध्ये या चालकाला हजर करण्यात येईल. 8 दिसंबर को गोरेगांव SV रोड पे एक गाड़ी ने एक वृद्ध महिला को ठोकर देके इनोवा कार आ गई थी. वो महिला गंभीर रूप से घायल थी, वो अस्पताल में भर्ती है. वहाँ पे वो ड्राइवर वो महिला को मदद ना करते हुए वहाँ से सीधा भाग गया था. वहाँ पे का CCTV का फुटेज और वहाँ के जो आंखों का हाल उसने देखा था, उन्हीं के क्ल्यू से हम लोगों ने इसका इन्वेस्टिगेशन करके ये ड्राइवर जो 15 दिन से फरार था और उसका गाड़ी दोनों जब्त कर लिया है. बीच में ड्राइवर ने गाड़ी जहाँ पे धक्का मारा था वो गाड़ी का कलर चेंज करने का कोशिश किया है. हम लोगों ने उसको टेक्निकल और जो आंखों देखे वाले लोग हैं उनके माध्यम से हम लोगों ने उनको जोगेश्वरी वेस्ट से पकड़ा है और वो अभी पुलिस की कस्टडी में है. आगे का इन्वेस्टिगेशन जारी है. क्या वजह से सर आरोपी के भाग गए? तो वहाँ पे ना रुकते हुए वो सीधा अपना जो गुनाह है वो बचाने के लिए वहाँ से. सांगली जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत वाळवा तालुक्यातील पेठ हद्दीत स्पिरिटपासून बनावट दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर 2 आरोपी फरारी होण्यात यशस्वी झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाच्या भरारी पथकाने वाळवा तालुक्यातील पेठ या गावात स्पिरिटपासून अवैधरित्या बनावट दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून स्पिरिट, देशी विदेशी दारूचे 12 बॉक्स आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केलेत. या कारवाईत सुधीर शेलार, सुनील गुरव यांना अटक करण्यात आली, तर विजय कदम, सागर साळुंके हे 2 आरोपी फरार झालेत. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त संगीता दरेकर, अधीक्षक प्रकाश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या भरारी पथकाने केली आहे. तिथं देशी आणि विदेशी दारूचे बॉक्स मिळत आहेत, लेस दराने मिळत आहेत आणि त्याची विक्री सुरू असल्याचंही लक्षात आलं. आणि ज्या 2 माणसांच्याकडे ही विक्री होते ही बातमी लक्षात आली, त्या अनुषंगानं त्या नंबरवरनं सांगलीचे अधीक्षक साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, सावंत साहेब यांना विनंती करून सायबरच्या माध्यमातून त्यांचे कॉन्टॅक्ट्स उपलब्ध केले आणि खऱ्या अर्थानं गुन्हा प्रकटीकरणाला मोठी पोलीस विभागाची आम्हाला मदत झाली
आणि काल संध्याकाळी 7च्या दरम्यान सदर ठिकाणी मानकेश्वर पैठनाकामध्ये गोळेवाडी रोडला स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीच्या जवळच बाजूच्या शेतामध्ये शेलार यांच्या शेतामध्ये बॉटलिंगचा हा प्लॅन मिळून आला। यामध्ये साधारणपणे 180 मिलीच्या बॅकपायपर दारूचे 11 बॉक्स मिळून आलेले आहेत। याबरोबरच तिथं देशी दारूचे 2 बॉक्स मिळून आलेले आहेत, विविध प्रकारची टोपणं मिळून आली आहेत, लेबलं मिळून आले आहेत, प्लॅस्टिक बुचं मिळून आले आहेत, प्लॅस्टिक कोटेड मिळून आलेलं आहे, एसेन्स आहे, रंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं 200 लिटरच्या प्लॅस्टिक बॅरलमध्ये 110 लिटर स्पिरिट मिळून आलेलं आहे। या सर्व साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे प्रोहिबिशन गुन्ह्यामध्ये। यामध्ये 2 आरोपींना अटक केली आहे, सुधीर अर्जुन शेलार वय वर्ष 21 मानकेश्वर गल्ली आणि दुसरा आहे तो सुनील अशोक गुरव वय वर्ष 34 मानकेश्वर गल्ली। याबरोबर 2 आरोपी फरारी आहेत, त्यामध्ये विजय बजरंग कदम आणि सागर साळुंके हे 2 आरोपी त्याच भागातले फरारी झालेले आहेत। सुधीर अर्जुन शेलार नावाचा आरोपी आहे, याचं स्पष्टपणे म्हणणं आहे 9वी शिकलेलं आहे, त्याचं म्हणणं आहे की मी रिबॉटलिंग करून देऊ शकतोय आणि ते जे स्पिरिट आहे स्पिरिटपासून जुन्या ज्या बाटल्या आहेत त्या बाटल्यामध्ये रिबॉटलिंग करून वेगळी प्रकारची बुचं अवेलेबल करून मी ती बुचंसुद्धा बसवून देईल, म्हणजे तो कुठल्याही प्रकारचं दारू आणि बॉक्स बनवून द्यायला तयार आहे, अशा पद्धतीचा हा आरोपी आहे। बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।